आदिवासी बांधवांचे आराध्य दैवत म्हणून ओळख असलेल्या डोंगरदेवाच्या अर्थात भाया उत्सवास सर्व आदिवासी भागात सुरुवात झाली असून आदिवासी बांधवांच्या हातात असलेली घुंगूर काठी, बांबूचा खराटा, पावरी वाद्य आणि सोबत टाळ्यांचा आवाज आणि तोंडातून भूर असा आवाज करीत आदिवासी लोकगीतांचा आवाज गावागावात घुमत आहे. आदिवासींचा सर्वात मोठा व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेल्या डोंगर देवाच्या उत्सवास दिंडोरीसह सुरगाणा, पेठ, कळवण तालुक्यात सुरुवात झाली आहे. प्रत्येक गावाच्या अगर विभागाच्या प्रथेनुसार आदिवासी डोंगरदेव हे व्रत 3 किंवा 5 वर्षांनी पाळतात. नियोजित वर्षाच्या मकशी म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्येला हे व्रत सुरू होते आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला त्याची सांगता होते. साधारणतः 15 दिवस पाळले जाणारे हे व्रत आदिवासी अलीकडे 8 दिवस पाळतात. आदिवासी आम्ही डोंगरवासी, चंद्रसूर्यापासून आदिवासी यासारखी विविध गीते पावरीच्या तालावर म्हटली जातात. पावरीचे सुरेल सूर व आदिवासी गीत कानावर पडले की आदिवासी बांधवांची जीवन कहाणी व समाजाचे संपूर्ण चित्रच डोंगरादेव उत्सवाच्या निमित्ताने उभे राहते. या उत्सवाला मोठी परंपरा आहे. हा उत्सव मोठ्या आनंदाने व भक्तिभावाने साजरा केला जातो. याच उत्सवाला भाया असेही देखील म्हणतात. गावातील हनुमानाच्या मंदिराजवळ किंवा मोकळ्या जागेत 5 माऊलीच्या हातून देवतांडव उभा केला जातो. या जागेवर मुळासकट उपटून आणलेले झेंडूचे रोपटे लावतात. या देवतांडाजवळ मोरांच्या पिसाचा गुच्छ, काकडी, नागलीचे दाणे, उडदाचे दाणे ठेवून दिवा ठेवला जातो. कार्यक्रमाच्या ठरवलेल्या मुदतीप्रमाणे 5, 6 किंवा 12 दिवस या थोंबाजवळ माऊल्या फेर धरून नाचतात. या उत्सवादरम्यान या टापराला उपवास करून नियम पाळावे लागतात. या माऊल्या सकाळी अनवाणी फिरून शेजारील गावामध्ये जातात. गाणे म्हणून फेर धरून पावरीवर नृत्य करतात. घरोघरी जाऊन धान्य जमा करतात. उत्सवाची समाप्ती करण्यासाठी सर्व माऊल्या व उत्साही नागरिक गावाजवळील डोंगरावर गड जिंकण्यासाठी जातात. त्या ठिकाणी डोंगराची म्हणजेच डोंगरदेवाची विधिवत पूजा करतात. रात्रीच्या वेळी डोंगरावर कार्यक्रम घेतला जातो. अनेक गावांमध्ये दत्त जयंती निमित्त या उत्सवाची सांगता होते. त्यानंतर महाप्रसादाचा गाव भंडारा कार्यक्रम होतो. यावर्षी वणी येथील बिरसा मुंडा नगर, दत्तनगर, करंजखेड, चौसाळे, भातोडे, अहिवंतवाडी, धरमबरडा, सागपाडा आदी परिसरात भाया उत्सव सुरू असून आदिवासी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळे, वणी.